नमस्कार मित्रांनो. आज आपण कोणाबद्दल हे करणारे कोणी अंदाज करू शकेल का? नाही ना करता येत. तर आपण आज जाणून घेणार आहोत रवींद्र जडेजा. अष्टपैलू रवींद्र जडेजा या क्रिकेटपटूविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडूंनी आपले योगदान दिले आहे. त्यापैकी रवींद्र जडेजा हा एक अत्यंत महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात त्याचे कौशल्य उल्लेखनीय आहे. त्याची जिद्द, चिकाटी आणि सातत्य यामुळे तो संघाचा कणा बनला आहे. रवींद्र जडेजा यांचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी गुजरातमधील जामनगर येथे झाला. त्याचे बालपण साध्या कुटुंबात गेले आणि आर्थिक अडचणींचा सामना त्याला करावा लागला. वडिलांना लष्करात भरती करायची इच्छा होती, मात्र जडेजाचे लक्ष क्रिकेटकडे होते. कठोर सराव आणि आत्मविश्वास त्याने लहान वयातच क्रिकेटमध्ये प्रगती केली. रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळताना जडेजाने प्रभावी कामगिरी केली. 2008-2009 रणजी हंगामात त्याने सलग 3 तिहेरी शतक झळकावून विक्रम केला. असा विक्रम करणारा तो भारतातील पहिला खेळाडू ठरला. या कामगिरीमुळे तो राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला. 2009 साली श्रीलंकेविरुद्ध त्याने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला त्याला संधी कमी मिळाल्या तरीही त्याने हार मानली नाही. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्याने संघात आपले स्थान पक्के केले. हळूहळू तो भारताचा विश्वासार्ह अष्टपैलू खेळाडू बनला. डावखुरा फलंदाज म्हणून जडेजा खालच्या फळीत उपयुक्त धावा करतो. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून तो कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत प्रभावी आहे. त्याची अचूक लाईन लेंथ फलंदाजींना अडचणीत टाकते. तिन्ही विभागात सातत्य राखणे ही त्याची मोठी ताकद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जडेजा जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. एका कसोटी सामन्यात त्याने 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम अनेक वेळा केला आहे. त्याने एका कसोटी डावात शतक व 5 विकेट घेण्याचा दुर्मिळ विक्रम साधला आहे. ICC कसोटी अष्टपैलू क्रमवारीत तो अनेक वेळा अव्वल स्थानावर राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 2000हून अधिक धावा आणि 200पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो उपयुक्त खेळाडू ठरला आहे. कमी धावात विकेट्स घेणं हे त्याचे वैशिष्ट्य आहे. दबावाच्या क्षणी त्याची कामगिरी संघासाठी निर्णायक ठरते. IPLमधील योगदान. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी तो आधारस्तंभ आहे. 2021च्या IPLमध्ये एका षटकात 34 धावा करण्याचा विक्रम त्याने केला. अंतिम सामन्यात त्याची कामगिरी अनेक वेळा निर्णायक ठरली आहे. IPLमध्ये 100हून अधिक विकेट्स घेणाऱ्या अष्टपैलूंमध्ये तो आघाडीवर आहे. जडेजा हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. त्याच्या अचूक थ्रोमुळे अनेक धावबाद झाले आहेत. सर जडेजा ही उपाधी त्याच्या चाहत्यांनी प्रेमाने दिली आहे. क्षेत्ररक्षणातून सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. नम्रता, शिस्त आणि संघभावना हे त्याचे प्रमुख गुण आहेत. अपयशातून शिकत पुढे जाणे ही त्याची खास ओळख आहे. तरुण क्रिकेटपटूंसाठी तो प्रेरणादायी आदर्श आहे. रवींद्र जडेजा हा विक्रम घडवणारा आणि संघासाठी झटणारा खरा अष्टपैलू योद्धा आहे. त्याची कामगिरी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.